आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं। अजित पवार आणि शरद पवार एकत्रही येऊ शकतात। अतुल बेनकेंचं वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली। अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जबाबदारी आमची। बेनकेंच्या भेटीनंतर शरद पवारांचं वक्तव्य। अतुल बेनकेंनी भेट घेतली तर काय झालं, तर उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात। पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। पवार आणि बेनकेंची भेट राजकीय नव्हती। पवार बेनकेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका। अमोल कोल्हेंचं पवार बेनके भेटीवर वक्तव्य। कुणी कुणाचीही भेट घेतली तरी अजितदादा पक्ष सांभाळण्यास सक्षम। भुजबळ सुद्धा पवारांना भेटले म्हणजे ते काय पवारांसोबत गेले का? अतुल बेनके आणि पवारांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। सरकारला कुठला रंग लावायचा हे जनतेनं ठरवायचंय। जनतेनं ठरवलंय। अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करतो। मी माझ्या पैशानं गुलाबी जॅकेट घातलं। गुलाबी जॅकेटच्या प्रश्नावर अजितदादा भडकले। स्ट्राइक रेटनुसार आमचा पक्ष नंबर 1 वर। आम्ही 10 जागा लढवल्या, 8 जागा जिंकल्या। विधानसभा जागा वाटपासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। शरद पवार अजित पवार आज डीपीडीसीच्या बैठकीत आमने सामने येणार। पुण्यात आज 2 वाजता विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर। आता लक्ष महाराष्ट्र विधानसभा। पुण्यात भाजपची बॅनरबाजी। विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाही। काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून स्पष्ट। काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची मागणी। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे। सरकारनं दिलेलाच शब्द आहे। आम्ही नव्यानं काही मागत नाही। ईडब्ल्यूएस कुणबी प्रमाणपत्राचे आरक्षण सुरू ठेवावं, जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव। सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली। मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप। महाविकास आघाडी फक्त सत्तेच्या लालसेपोटी मराठा समाजाची बाजू घेत आहे। जरांगेंच्या उपोषणाला आमचा विरोध नाही। जरांगेंच्या उपोषणावरून रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवर टीका। लंडनहून आणलेली शिवकालीन वाघनखं साताऱ्यात। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाचं उद्घाटन। नागरिकांना आजपासून शिवकालीन वाघनखं पाहता येणार। ज्यांनी शत्रूशी हात मिळवणी केली ते आम्हाला नकली बोलतात। वाघनखं मतं मागण्याची गोष्ट आहे का? सरकारकडून श्रद्धेचा व्यापार सुरू। वाघनखाचं अवमान शिंदे फडणवीस अजित पवार करत आहे, राऊतांची टीका। मुख्यमंत्री शिंदे आज विशाळगडावर पाहणी करणार। गजापूर हिंसेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा दौरा। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना। पूजा खेडकर दिल्लीवरून थेट म्हैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्या अगोदरच राजीनामा। व्यक्तिगत कारणानं राजीनामा दिल्याची माहिती। राजीनामा मान्य झाला की नाही किंवा दबावात दिला, अजूनही स्पष्टता नाही। ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊतांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईत मोठं शक्ती प्रदर्शन। विक्रोळी भांडूप परिसरात वाढदिवसाच्या शुभेच्छांचे बॅनर। नाशिक महापालिकेला केंद्राकडून प्राप्त होणार कोट्यावधींचं अनुदान रद्द। प्रकल्प सुरू करण्यास विलंब झाल्यानं 3,13,00,000चा निधी रद्द। यापूर्वी प्राप्त झालेले 1,19,00,000 रुपयांची रक्कम परत मागितल्यानं महापालिकेची नाचक्की। नंदुरबारमधील वांझळे गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती, तर दूषित पाण्यामुळे गावात साथीच्या आजाराचंही संकट। मुंबईतील समुद्रात भरतीचा इशारा। 4.25 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा। पश्चिम घाट रांगांनी सजलेल्या आंबा घाटात निसर्गाची उधळण। कोकणातील घाट सौंदर्यानं बहरले। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 57 फुटांवर। इचलकरंजी हुपरीला जोडणारा लहान पूल वाहतुकीसाठी बंद। आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज। रायगडमध्ये रोहा नागोठाणेला जोडणाऱ्या भिसे खिंडीत दरड कोसळली। वाहन चालकांनी दगडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। सिंधुदुर्गच्या वैभववाडीतील करुड घाटात दरड कोसळली। डोंगराचा काही भाग रस्त्यावर। नव्याने बांधलेला संरक्षक कठडा तुटला। रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद।